बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। या मॅच मध्ये वैष्णवी 11 वेगळ्या स्ट्रॅटर्जीने वेगळ्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे। बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये या सेमी फायनल साठी दाखल झालेली आहे। दुसऱ्या बाजूला षटक क्रमांक 1 साठी आता हे पहिलं षटक निश्चित वागदरे गावच्या अमर शेलार यांच्या नावी असणार आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये तयार होत आहेत। चला मित्रांनो, आता वेळ घेऊ नका, दुपारचे वाजलेले आहेत 1 वाजून आता 36 मिनिटं होत आहेत आणि पहिल्या सेमी फायनल सुरुवात होत आहे। जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत त्या सर्व क्रीडा प्रेमींचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं, सहकार्यांचं आपण स्वागत करूया आणि पाहूया या सेमी फायनलच्या मॅचची रंगत। बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। करण सुर्वे आणि जयेश सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डांगरेगर गावची। षटक क्रमांक 1 वागदरे गावचा एक भेदक गोलंदाज म्हणून अलीकडच्या काळामध्ये मिळवली ख्याती, नाव आहे अमर शेलार। गोलंदाजी मार्क वरती होत आहे तयार। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 3 खेळाडू बघितले आपण तर डाव्या बाजूला मॅचला सुरुवात सेमी फायनलच्या या रणसंग्रामाला होते सुरुवात। पहिला बॉल प्रगतीपथावरती डांगरेगरचा जय सुर्वे सेमी फायनलचा पहिला बॉल फेस करणार। करूया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्या सेमी फायनलचं स्वागत। पहिला बॉल अमर शेलार, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय। पंचांनी सांगितलंय की ही एक सिंगल धाव आहे। बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। वैष्णवी 11च्या पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला कारण बॉलही तसाच टाकला। ही अमर शेलार यांच्या गोलंदाजी मधली लकब आहे आणि पहिला बॉल चांगला टाकलाय, डॉट आलाय, खाली राहिलाय। जयेश सुर्वे यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय। एका बाजूला चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे, नाव आहे त्यांचं अमर शेलार। बॅटिंगसाठी आता जयेश सुर्वे तयार। फटका चांगला खेळाय, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, ऑफ ड्राइव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला आणि अखेरकार या डावातला पहिला वजनदार शानदार रुबाबदार फटका चाललाय सीमा पार। धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4। वैष्णवी 11 साठी आलाय जयेश सुर्वे यांच्या बॅटमधून चौकार। काय फटका खेळणार, क्रिकेटचा पुस्तकी फटका। एक पाय पुढे काढला, ऑफ ड्राइव्ह केलं बॉलला, बॉल डीप कव्हर सीमारेषा पलीकडे गेला। 2 क्षेत्ररक्षक येण्या अगोदर या बॉलने या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली। आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही। फुल टॉस बॉल, दिशा दिलीये, लांबी कमी पडली आणि या ठिकाणी डांगरेगरचा जय सुर्वे आता जाईल माघारी आणि प्रवीण धनावडे बॉलच्या खाली आले। धक्का क्रमांक पहिला लागलाय, परंतु पंचांनी सांगितलेलं आहे की रेफर केलेला आहे प्रत्यक्षात उंची किती आहे या बॉलची। बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि आता प्रत्यक्षात या बॉलची पडताळणी केली जाईल। काय घडलंय, शिवराम मोहिते सरने सांगितलं की बॅटिंग रिव्ह्यू आहे कारण एक रिव्ह्यू तुम्हाला अवेलेबल आहे। योग्य बॉल आहे आणि जय सुर्वे जातील जड पावलांनी माघारी। महत्वाच्या मॅच मध्ये मोठा खेळ जय सुर्वे यांना करता आलेला नाहीये। संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती परंतु आज माघारी जात आहेत। परंतु आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आता कुणाला पाठवलं जाईल। क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आलेवाडीचे विशाल वारागडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत। क्रमांक 3 वरती आता प्रमोट केले त्यांना या मॅच मध्ये, खास करून क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत। सेमी फायनल 1 आहे आणि त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, परंतु जो संघ हारेल ना त्या संघाला पुन्हा एक संधी आहे। परंतु हा सामना जिंकलो तर मेगा फायनल मध्ये जाऊ। बॉलर तयार अमर शेलार, पहिली विकेट संघासाठी टिपली आहे। बॅटिंगसाठी विशाल वारागडे, आलेवाडी, पायावरती टाकलेला बॉल, काय बॉल आहे, लेग बायची सिंगल डाव आहे। एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर बॉल तुम्ही चांगला टाकता काय, तुमचं मनोबल वाढतं काय, या बॉलची धाकता होती। अमर शेलार चांगली गोलंदाजी करतायत, विशाल वारागडे यांना बांधून ठेवलंय। आई बॉल आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे। वैष्णवी 11 ला धक्का क्रमांक 2, फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची। विशाल वारागडे आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही।
झटपट आउट होऊन माघारी चाललेले आहेत. विशाल वारागडे मैदानाच्या आतमध्ये आले आणि विशाल वारागडे आता मैदानाच्या बाहेरही चाललेले आहेत. एका बाजूला बॅकफूट वरती ढकलून दिलं. भैरवनाथ वॉरियर्सच्या टीमने सरळ बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि अगदी उजवी अष्टी वाकवली या बॉलने. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. 6 वरती 2 अशी थोडीशी पहिल्या षटकामध्ये वैष्णवी 11ची दायनीय अवस्था झालेली आहे. भैरवनाथ वॉरियर्स राजू दादा धनावडे यांच्या मालकीचा संघ, तर एका बाजूला विजय दादा सुर्वे यांच्या मालकीचा असणारा संघ वैष्णवी 11. आता मसवे गावचा मैदानाच्या आतमध्ये दीपक शिर्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. दीपक शिर्के हे असे फलंदाज आहेत ना जे आघाडीलाही बॅटिंग करू शकतात. कित्येक काळाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. धावसंख्या 6, 2 गडी बाद. षटक क्रमांक आता 2 ला झाले सुरुवात. फुलटॉस बॉल दिशा दिलीये आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होतीये. मैदानाच्या आतमध्ये विजय सपकाळ आलेले आहेत. वागदरे गावचे पाठीमागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. आता मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वे यांना आज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. दीपक शिर्के अनुभव त्यांच्या गाठीशी, परंतु एका बाजूला बॅटिंगचा टान्स ज्यांचा बेसबॉल सारखा आहे असा करण सुर्वे डांगरेगरचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार. या स्पर्धेमध्ये करण सुर्वे यांनी खेळ चांगला केलाय. या बॉलला फक्त बॅटचा चेहरा बॉल दाखवला, त्यापेक्षा अधिक काही करण सुर्वे यांनी केलं नाही. कारण सध्याच्या घडीला ही जोडी काय करते, ही जोडी डाव सावरण्याचा प्रयत्न करते आणि आज एकाला तारणहारता बनावं लागेल या मॅच मध्ये. कारण ज्या प्रकारे संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये भैरवनाथ वॉरियर्सने वैष्णवी 11 अडचणीमध्ये आणलं. बॉलवर तयार, खोलवर टप्प्याचा बॉल. विजय सकपाळ यांनी काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजीमध्ये निखार आलाय. फलंदाजांना मुभा देत नाहीयेत, मोठ्या फटक्यांसाठी बांधून ठेवतायत. आणि या बॉलच्या पाठीमागे पहा, फक्त मुभा दिली ती म्हणजे एका धावेची. दीपक शिर्के, करण सुर्वे आता उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11 साठी, कारण ही ती महत्वाची मॅच आहे. थोडस दुखापत झालेली आहे दीपक शिर्के यांना. निश्चित पायाला थोडीशी काहीतरी दुखापत आहे त्यांच्या, आणि निश्चित काहीतरी पायाला वेदना होत आहे त्यांच्या, आणि त्याचमुळे खेळ थांबलेला आहे. पहिली सेमीफायनल तुम्ही पाहताय. माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आणि आजचा अंतिम दिवस.
मियाला मोका आणि दिला या बॉलवरती ठोका. बॉल सीमारेषा पलीकडे. करण सुर्वे यांच्या बॅटमधून धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. आडव्या बॅटने गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलं आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. ही लकब आहे बॅटिंग मधली करण सुर्वे यांच्या आणि अशाच खेळासाठी करण सुर्वे यांना ओळखलं जातं. परंतु एका बाजूला विजय सकपाळ एक भेदक गोलंदाजी मार्कवरतून निघालेत वागदरे गावचे. बॅकलिफ्टचा योग्य वापर केलाय. टायमिंग प्रॉपर केलंय परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फटका ज्यावेळेस खेळला होता असं वाटलं की बॉल आता सीमा पार जातो की काय, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. धाव जरी एक मिळाली असली ना तरी करण सुर्वे यांचं मनोबल वाढवणारा हा फटका होता. धाव फलकावरती आहे तब्बल 16. गडी बाद. शेवटचा बॉल विजय सकपाळ ओव्हर द विकेट. बॅटची आतली कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकावरती किती आलेल्या आहेत? 17 धावा, 2 गडी बाद, 2 षटकाच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना वैष्णवी 11. वैष्णवी 11 ने नाणेफेकीचा कौल हारला परंतु जयेश सुर्वे यांनी सांगितलं आम्ही टॉस जिंकलो असतो ना आम्ही बॅटिंग घेतली असे. म्हणजे टॉस मध्ये मनासारखं घडलं असं म्हणायला काही हरकत नाही परंतु मॅच कोणाच्या मनासारखी असेल. 17 वरती 2 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक आता 3 ला सुरुवात होईल आणि त्याच वेळेसच मात्र पर्याय निवडलाय अनुभवी गोलंदाजाचा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहे जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चे उत्कृष्ट गोलंदाज. हा किताब आपल्या नावी करणारे सायगावचे नितीन कदम. नितीन कदम गोलंदाजी मार्कवरती येत आहे षटक क्रमांक 3 साठी. बॅटिंग मध्ये कोण आहे तर बॅटिंग मध्ये मसवे गावचे दीपक शिर्के आणि डांगरेगर गावचे करण सुर्वे. महेश मोरे यांच्या वतीने 3 बॉल 3 षटकार जर मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटिंग टीमला. मॅचला पुन्हा सुरुवात. ओव्हर नंबर 3 नितीन कदम. महेश दादा मोरे यांचं आगमन आहे त्यांचे आपण स्वागत करूया. रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मैत्री ग्रुप जावली आयोजित आपण त्यांचे स्वागत करूया. त्यांच्याच माध्यमातून हे पारितोषिक आहे बॅटिंग टीमला खास करून. करण सुर्वे 10, दीपक शिर्के 2. राजू दादा सुर्वे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर डांगरेगर गावचे सुर्वे गुरुजी यांच्या ठिकाणी आगमन आहे. काल देखील ते या ठिकाणी आले होते आजही आलेले आहेत त्यांचे स्वागत आपण करूया कारण त्यांचंही क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे फटका अखेरकार फसला. मसव्याचे आज दीपक शिर्के मोठा खेळ करू शकले नाहीयेत आणि हा आणखीन एक धक्का लागलेला आहे टीम वैष्णवी 11 या टीमला. नितीन कदम यांचा हा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर त्या बॉलवरती क्रीजच्या खोलीचा वापर करत आक्रमण करायला गेले आणि अमर शेलारे येऊन त्यांनी हा झेल कंप्लीट केला. विकेटचं होतंय पतन. आता धक्का क्रमांक 3 लागलाय. धावा फलकावरती आहेत अवघ्या 18. आता मैदानाच्या आतमध्ये वाहिटे गावचे आणि क्रिकेटच्या पटलावरती कटप्पा या नावाने प्रसिद्ध असणारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दीपक जांभळे. आणि निश्चित ज्यावेळेस आपण सिनियर खेळाडूंकडून ज्यावेळेस काही गोष्टींचा आढावा घेतो त्यावेळेस ते नेहमी सांगतात की त्यांचे वडील हे तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळायचे आणि त्यांचं नाव होतं तुकाराम जांभळे आणि ते वाहिटे गावचे होते आणि त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. म्हणजे एक काय त्यांनी क्रिकेटचा गाजवलेला आहे आणि त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये दीपक जांभळे असे खेळाडू आहेत गोलंदाजी डाव्या हाताने करतात आणि बॅटिंग उजव्या हाताने करतात. परंतु एका बाजूला नितीन कदम यांचा दमदार मारा संघासाठी सुयश त्यांनी टिपलंय. बॉल आला त्याला सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला एक सिंगल धाव. आणि जे काम दीपक जांभळे यांना करायचं आहे ना ते काम त्यांनी केलेलं आहे कारण करण सुर्वे यांना स्ट्राईक वरती येणं फार महत्वाचं आहे आणि आज त्यांना उभं राहावं लागेल वैष्णवी 11 साठी. धावा फलकावरती 19, 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला बॉल खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला बॉलवरती जातील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु थांबवलंय. परंतु या बॉलच्या पाठीमागे निश्चित डिक्लेअरची एक आणखीन धाव मिळेल.
अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. एका बाजूला करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये 10, दीपक जांभळे नुकतेच आलेले आहेत. नितीन कदम यांनी आतापर्यंत काय केलं, 4 बॉल टाकलेले आहेत आणि अवघ्या 4च धावा दिल्या आणि 1 गडी त्यांनी गारद केला. 2 बॉल त्यांचे अजूनही शेष आहे. तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना आता यश मिळणार नाही, एका धावेच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. आपण पाठीमागच्या मॅच मध्ये चर्चा केली, एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नेहमी नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करतात आणि या जोड गोळीला तोच प्रयत्न करावा लागेल. 22 वरती 3, 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल प्रगती पदावरती सायगावचे नितीन कदम. हवेत खेळलाय बॉल, लांबी पाहावी लागेल आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडलीये. सरळ 4 धावेंसाठी बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. दीपक जांभळे यांच्या मॅट मधून वैष्णवी 11 साठी आलाय हा संघर्षाचा चौकार. आणि हा संघर्ष करावा लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा आहेत 26 वरती 3. 26 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सव्वीस वरती 3 अशी स्थिती आहे. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता 2 षटक आता इथून पुढे प्रगतीपथावरती येतील आणि या 2 षटकांमध्ये वैष्णवी 11ला टार्गेट सेट करावं लागेल. पहिल्या 18 बॉलमध्ये या टीमने कुटलेले आहे 26 धावा. आजचा दिवस जर तुम्ही पाहिला ना तर आजचा दिवस ज्या संघांनी मोठमोठे स्कोर पहिल्या 2 दिवसांमध्ये उभे केले ना त्या संघांना धावांसाठी आज झगडावं लागलंय. परिस्थिती आज बदललेली आहे बऱ्याचशा संघांची. आज या स्पर्धेने एक वेगळं वळण घेतलं. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती वागदरे गावचे आर्यन शिलार ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. चला घाई करा दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. आक्रमण केलं या बॉल वरती, क्रीजच्या खोलीचा वापर केलाय आणि बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या है जब मुकाम पाना हो अगर. आणि करण सुर्वे यांनी क्रीजच्या खोलीचा वापर करत बॉल पाठवला सीमा पार. येतोय तो षटकार. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेले आहेत. वैष्णवी 11 साठी काय बॅटिंग केली या बॉलच्या पाठीमागे. मन प्रफुल्लित करणारा फटका होता. एका बाजूला आर्यन शेलार यांच्यावरती आक्रमण केलंय. करण सुर्वे स्ट्रायकरला तयार. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉलवरती, परंतु फेक कोणत्या एंडला, म्हणजे टार्गेट करायचं तर करण सुर्वेलाच करायचं आणि तोच प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एका बाजूला पाठीमागच्या मॅच मध्ये आर्यन शेलारने चांगली चमक दाखवली होती गोलंदाजीमध्ये, परंतु आज करण सुर्वे यांनी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय. 20 वरती बॅटिंग करतायत. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ बाकी. बॉल क्रमांक 3 राईट आर्म राऊंड द विकेट. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला बॉलवरती जातील.
एक सिंगल धाव सध्याच्या घडीला आर्यन शिलरचं कौतुक करावं लागेल, कारण या अगोदर काही बॉल महागडे टाकले होते, परंतु आता काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. हे षटक जर तुम्ही पाहिलं ना, कभी खुशी कभी गम. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 36 वरती 3. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये करण सुर्वे तयार, परंतु पहा वेगाची दहाकता उसळणारा बॉल. डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. काय बॉल टाकलाय, रीड केलं, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल अगदी बॅटच्या जवळून गेला आणि मनोबल वाढवणारा हा बॉल होता. आणि हा बॉल प्रभावित करून गेलाय करण सुर्वे यांना. शेवटचा बॉल या षटकातला. स्ट्रायकर एंडला डांगरेकरचा करण सुर्वे तयार. कमी गतीचा बॉल त्याला खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. आता या बॉल वरती रन्स किती मिळतील? हो, धावसंख्या वाढवणारा आलाय चौकार वैष्णवी 11 साठी करण सुर्वे यांच्या बॅट मधून. उजव्या बाहेरचा लोअर फुलटॉस कमी गतीचा, गुडघा खाली टेकवला, एक पाय पुढे काढला करण सुर्वे आणि बॉल पाठवला पॉइंटच्या डोक्यावरतून सरळ. 4 धावांसाठी 40 वरती 3. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल, शेवटचं षटक माफ करा, अजूनही प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या बॉलवरती 4 आलेले आहेत. करण सुर्वे 25, दीपक जांभळे 7. चला मित्रांनो, आता आपण अधिकचा वेळ घेऊ नका, मॅचला पुन्हा सुरुवात करा. पहिली सेमीफायनल तुम्ही पाहत आहात. या दोन्ही संघांनी आहे ना लीग स्टेजला चांगली कामगिरी केली. सुपर 6 मध्ये येऊन चांगला खेळ केला आणि या दोन संघांना पहिली सेमी फायनल खेळताना आपण पाहत आहोत. आता अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक हे असं षटक असतं ना ज्या षटकामध्ये फलंदाज आक्रमण आणि आक्रमणासाठी तयार असतात. अशा षटकामध्ये ओव्हर नंबर 5 गोलंदाजीची धुरा गवडी गावच्या ऑलराऊंडर खेळाडूच्या खांद्यावरती प्रवीण धनावडे. बॅटिंग मध्ये आज वाहिटे गावचे दीपक जांभळे तयार होत आहेत आणि आज दीपक जांभळे यांना ती बॅटिंग करावी लागेल. ताकदीचा वापर चांगला करतात, परंतु आज ती ताकद अंमलामध्ये आणावी लागेल. बॉलर तयार प्रवीण धनावडे. गवडी गावचे एक नामवंत ऑलराऊंडर आहेत. उजव्या बाहेरचा बॉल इथे आलेला आहे, तो डॉट. कमी गतीचा बॉल होता आणि त्या बॉलला एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता होते 5 बॉल वैष्णवी 11 साठी महत्वाचे आहेत. शरीरापासून फार दूर गेला. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 41 धावा. चार 4.2 बॉलचा खेळ झाला. 42 धावा 3 गडी बाद. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग मध्ये करण सुर्वे स्ट्राईक वरती आलेली आहे. ती जमेची बाजू वैष्णवी 11 साठी. आज सर्व पाठीराखे वैष्णवी 11च्या आशाभूत नजरेने बघत असतील. करण सुर्वे यांच्याकडून आता अपेक्षा लावून बसले असतील, परंतु एका बाजूला प्रवीण धनावडे आणि अखेरकार प्रवीण धनावडे यांनी जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये डांगरेकरचे करण सुर्वे अडकलेले आहेत. मोठा धक्का लागलाय वैष्णवी 11 ला. करण सुर्वे माघारी. आणि पहा काय कॅच पकडलाय महेंद्र यांनी आणि पहा सेलिब्रेशन पहा त्यांनी कशा प्रकारे एका हातामध्ये झेल पकडला आणि मोकळा श्वास घेतला. परंतु महत्वाची विकेट होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये जावलीचा कोहिनूर या पुरस्काराने ज्यांना पर्व क्रमांक 2 मध्ये सन्मानित केलं गेलं. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळाडू आहेत सर्जापूर गावचे दत्ता मोहिते सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. सर्वच खेळाडू त्यांना आदराने सर म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंग साठी. बरेचसे खेळाडू त्यांना आदराने दादा म्हणतात आणि मैदानाच्या आतमध्ये तेच बॅटिंग साठी आलेले आहेत. दत्ता मोहिते बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहे. शेवटच्या
3 बॉलसाठी धावसंख्या 42, 4 गडी बाद. गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा एकदा गवडीचा भेदक मारा प्रवीण धनावडे. निश्चित फटका तर खेळलाय, परंतु या फटक्यावरती फक्त एकच सिंगल धाव मिळेल. सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यांची भूक वाढवावी लागेल. बॅटिंग करताना हात खोलावे लागतील. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि प्रवीण धनावडे ती संधी फलंदाजांना देतील का? फलंदाज संधी निर्माण करतील का? बऱ्याचशा गोष्टी जर तर काय दडलंय शेवटच्या 2 बॉलच्या पाठीमागे, कुठपर्यंत मजल मारेल बॅटिंग करताना संघ. वैष्णवी 11 खाली राहिलाय बॉल, धाव मिळत नाहीये. निश्चित आजच्या दिवसामध्ये जे काही सामने झाले ना ते लो स्कोरिंग झाले. म्हणजे 50 पेक्षा आतमध्ये काही सामने झाले, काही 60 पेक्षा आतमध्ये सामने झालेले आहेत. परंतु याही मॅच मध्ये तीच परिस्थिती उद्भवलेली आहे. शेवटचा बॉल भैरवनाथ वॉरियर्सने काय गोलंदाजी केली आहे. फक्त एकच एक्स्ट्रा धाव त्यांनी दिलेली आहे आणि शेवटच्या बॉलवरती एकच सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. वैष्णवी 11 ने प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा 44. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 45 येणाऱ्या 30 बॉलमध्ये. चला पहिला डाव संपलेला आहे. आता वळूया आपण दुसऱ्या डावाकडे आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आता आपण अधिकचा वेळ न घेता आपण मैदानाचा ताबा घ्या. पहिला डाव संपलेला आहे. आपण आता दुसऱ्या डावाकडे वळूया. सत्र क्रमांक 1 मध्ये बॅटिंग करताना वैष्णवी 11 ने बनवलेले आहेत धावा 44 आणि 45 धावांचं लक्ष दिलेलं आहे भैरवनाथ वॉरियर्स या टीमला. हा संपूर्ण मॅचचा आढावा आहे. करण सुर्वे 12 बॉल 25, दीपक 5 बॉल 8, दीपक जांभळे, जयेश सुर्वे 3 बॉल 4, दीपक शिर्के 4 बॉल 2. गोलंदाजीमध्ये अमर शेलार 4 धावा देत 2 गडी गारद केले. नितीन कदम 9 धावा देत 1 गडी गारद केला. प्रवीण धनावडे स्लॉग ओव्हर षटक चांगलं टाकलं, अवघ्या 4च धावा दिल्या, 1 गडी गारद केला. आणि त्यानंतर विजय सकपाळ 11 धावा त्यांनी या सत्र क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत. परंतु आता सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग सेमी फायनलचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. चला टीम भैरवनाथ वॉरियर्स बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंग साठी वाटचाल करते. एका बाजूला षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. पहिल्या सेमी फायनलचं सत्र क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंग साठी आलेली आहे. एका बाजूला रांजणी गावचे एक गाव 11तले टेनिस बॉल क्रिकेटचे जावली क्रिकेटच्या असोसिएशन अंतर्गत जे क्रिकेट खेळलं जातं त्या क्रिकेटचे शतकवीर अर्थात रांजणी गावचे अजिंक्य बेलोशे ज्यांनी परदेशी जाऊन देखील लेदर बॉल क्रिकेट खेळलेलं आहे ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मालिकावीर किताब जिंकणारे. दुसऱ्या बाजूला वागदरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू अर्थात अमर शेलार गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 1 साठी
करंजे गावचे भेदक गोलंदाज अमर धनावडे. कल्याण डोंबिवली परिसरातलं क्रिकेट ते खेळत असं सातत्याने. आज मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11 साठी षटक क्रमांक पहिला हाताळतील. गोलंदाजी मार्कवरती तयार. मॅचला सुरुवात. 45 धावा 30 बॉल. पहिली सेमीफायनल जो जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये धडक देईल. चला दोन्ही संघांना विनंती मित्रांनो, वेळ घेऊ नका. आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता आखलेली आहे. मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सीमारेषे लगत. मॅचला सुरुवात. शिवराम मोहिती सरांचा आला इशारा. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. स्ट्रायकर एंडला वागदरे गावचे अमर शेलार तर करंजे गावचे अमर धनावडे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल प्रगतीपथावरती. पहिला बॉल निश्चित पंचांनी सांगितलं की नो आहे. पुन्हा टाकावा लागेल अमर धनावडे यांना. पहिल्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा श्री गणेशा पहिली धाव फलकावरती. सेमीफायनल क्रमांक 1 सत्र क्रमांक 2 ची. अमर धनावडे पुन्हा तयार. गोलंदाजी मार्क वरतून निघालेत. राईट आर्म राऊंड द विकेट. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला. बॉलने घेतली भरारी. फटका आहे अमर शेलार यांचा भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 आलाय. अमर शेलार यांच्या बॅट मधून मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. क्रिकेटचा प्रॉपर स्ट्रोक त्यांनी खेळला. समोरच्या बाजूला पाठवला बॉल. 6 धावेंसाठी आक्रमण केलंय. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडला मैदानाच्या आतमध्ये. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि निश्चित सुयश ग्राफिकचे सुयश धनावडे या ठिकाणी आम्हाला माहिती देत आहेत की हे एक प्रबळ दावेदार असू शकतात मालिकावीराचे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 7 धावा 0 गडी बाद. एका बाजूला अमर धनावडे गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा निघतील. आता एंड बदललाय. ऑन साइडला मैदानाच्या खेळलेला फटका आणि या बॉलची कहाणी. अमर शेलार यांचा फटका आहे तुफानी आणि अमर शेलार नावाची मैदानाच्या आतमध्ये आलीये सुनामी. बॉल सीमा पार. आणखीन एक वार. बॉल सीमा पार. षटकार. अमर शेलार मैदानाच्या आतमध्ये आज मोठ्या फटक्यांचा कडकडाट केलाय. विजय सारखी लकलकणारी बॅटिंग आता करायला सुरुवात केलेली आहे. पर षटकार 101 रुपयाचा पुरस्कार आदित्य शिंदे यांच्या वतीने आहे. 2 बॉल 2 मोठे फटके आतापर्यंत आलेले आहेत. 13 धावा 0 गडी बाद. अमर शेलार यांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, परंतु आज गोलंदाजांनाही जबाबदारी घ्यावी लागेल. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. हीच ती वेळ आहे. आपलं भविष्य हे आपल्या हातांच्या रेषेमध्ये शोधत बसू नका. कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यात कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही आणि याही मॅच मध्ये तीच मेहनत घ्यावी लागेल. कमी गतीचा बॉल त्यालाही पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका. अमर शेलार यांचा आहे कडक. बॉल सीमा पार. षटकार. आणखीन एक बॉल पाठवलाय अमर शेलार आणि सीमारेषेच्या पलीकडे. लोअर फुल टॉसला दिला योग्य न्याय. एक पाय पुढे काढला आणि तोच बॉल पाठवला मैदानाच्या डाव्या बाजूला. सरळ 6 धावेंसाठी. बघता बघता धावसंख्या आता आकार घेऊ लागलेली आहे, परंतु आता हा फटका पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय. चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. अमर शेलार या मॅच मध्ये वेगळ्याच ढंगात वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहेत. आज त्यांनी फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलेलं आहे या ओव्हर मध्ये. आज अमर धनावडे नावाप्रमाणे गोलंदाजी करू शकले नाही. पर्व क्रमांक 1 मध्ये बरेचसे सामने त्यांनी गोलंदाजी करताना याच मैदानावरती गाजवले होते. 20 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. 45चं टार्गेट आहे. अमर शेलार बॅटिंग करतात 19 वरती.
शेवटचा बॉल शेष आहे, कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे अमर धनावडे यांच्याकडे, ती प्रतिभा आहे, ते कौशल्य. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, अखेरकार आपल्या भात्यातून ते शस्त्र बाहेर काढलं आणि त्या शस्त्राचं नाव होतं यॉर्कर बॉल. एक सिंगल आली या शेवटच्या बॉलवरती. अमर शेलारनी संकेत दिले, ही एक धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. पहिल्याच ओव्हरमध्ये वैष्णवी 11 ने ओसंडून धावा खर्च केल्या तब्बल 21. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 24. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एकच धाव हवी आहे. त्यामुळे इथून पुढे आता तारेवरची कसरत गोलंदाजांना करावी लागेल. गोलंदाजांना प्रयत्न मोठे करावे लागतील या मॅच मध्ये. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, रहा की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आता वैष्णवी 11 ला लढावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती बदल केलाय. हो, ज्यांनी अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलं, गोलंदाजी मार्कवरती फिरकी गोलंदाज, बॉल वळवण्याची क्षमता. सर्जापूर गावचे दत्ता मोहिते सर गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. सुपर 6 मध्ये दत्ता मोहिते यांनी अशी काय गोलंदाजी केली ना, मॅचने डायरेक्ट युटर्नच घेतला. आणि याही मॅच मध्ये त्याच प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून होईल का? षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल खर्च केली आहे. गोलंदाजीमध्ये ज्यांच्या आहे भिन्नता, ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे मिश्रण, ते दत्ता मोहिते सर गोलंदाजी मार्कवरती आहेत. नवी मुंबईचं क्रिकेट किंबहुना 40+ क्रिकेट, एक गाव 11च्या क्रिकेटमध्ये 40+ जावली टीम कडून खेळणारं क्रिकेट आणि खुल्या गटामध्ये बरेचसे सामने त्यांनी खेळलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेट याचा अनुभव त्यांच्या गाठीशी. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न या ठिकाणी अपुरा पडला, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी सर्वोत्तमच केली. आणि पंचांचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे धावा आता किती असतील? आणि हा चौकार आहे टीम भैरवनाथ वॉरियर साठी. एका बाजूला पर्व क्रमांक 3 चा इतिहास वेगळा असेल का? कोण होईल चॅम्पियन? काय दडलंय इथून पुढच्या सामन्यांमध्ये आणि बॉलमध्ये? कोणता संघ क्वालिफाय होईल मेगा फायनल साठी? 26 वरती 0 अशी स्थिती आहे. अर्धा टप्पा तर आता भैरवनाथ वॉरियर्सने पूर्ण केलाय, परंतु आता इथून पुढे वैष्णवी 11 ला जे काय करता येईल ना ते सर्वोत्तमच करावं लागेल. दत्ता मोहिते पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. डाव्या बाजूला फटका खेळलाय आणि स्ट्राईक वरती कोण होतं? अजिंक्य बेलोशे. बॉलची फेकी केली जाईल. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. विकेटसाठी तर जावंच लागेल. टीम वैष्णवी 11 ला डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागेल, याची सांगड घालावी लागेल, कारण अद्यापही वैष्णवी 11 ला विकेट मिळाली नाहीये. एकाच दुसरी विकेट जर मिळाली तर निश्चित मॅच मध्ये ती ठिणगी पेटेल आणि वैष्णवी 11 मॅच मध्ये येऊ शकेल का याची चर्चा तर रंगू लागलेली आहे. आणि ती क्षमता आहे दत्ता मोहिते यांच्याकडे. अनेक फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले गोलंदाजी करताना, परंतु सध्याच्या घडीला वैष्णवी 11 ला विकेट मिळाली नाहीये. बॅटिंगसाठी फलंदाज अजिंक्य बेलोशे रांजणीचे तयार. फटका खेळलाय, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु या चुका करून चालणार नाही. या कॅचेस पकडाव्या लागतील. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सर्वोत्तम होता, परंतु पहा यश मिळू शकले नाही. बालंबाल बचावलेले आहेत. जीवनदान मिळतंय. आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये चुका पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु आता या चुका सुधरवाव्या लागतील, कारण झेल निसटला. फार पाठी राहिले कॅच पासून आणि बॉल काय हातामध्ये विचावू शकला नाही. माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते, त्यामुळे या गोष्टी टाळाव्या लागतील. बॉलर तयार. हो, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. आणि हा जो यॉर्कर असतो ना, अनेकदा आपण पाहिलं त्याच्या पाठीमागे वेग अनेकदा पाहायला मिळतो आणि अशी दुहेरी सांगड त्या बॉलच्या पाठीमागे गोलंदाजी करताना दत्ता मोहिते यांनी घातली. धावसंख्या 30, 0 गडी बाद. टार्गेट आहे ते या मॅच मध्ये 45 धावांचं, 15 धावा दूर भैरवनाथ वॉरियर्स या लक्ष्यापासून. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत.
टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसले, बॅकफूट वरती गेले आणि बॉलने डाव्या एसटीचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड, डावी एसटी खेळपट्टीपासून वेगळी केली. धक्का क्रमांक पहिला लागला भैरवनाथ वॉरियर साठी. फलंदाज रांजणीचे अजिंक्य बेलोशे माघारी. बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बॉल आला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. ही ती ठिणगी हवी होती वैष्णवी 11ला आणि ते काम आता दत्ता मोहिते सरांनी केलंय खरं, परंतु 18 बॉल 14ची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि याही मॅच मध्ये त्याच हुनरने खेळावं लागेल. जेव्हा जेव्हा वैष्णवी 11 संघ अडचणीमध्ये अडकला तेव्हा तेव्हा तारणहारता म्हणून जर पुढे कोण आला असेल ना गोलंदाजी करताना, तर वाईटे गावचं नाव पुढे आलं आणि ते नाव आहे दीपक जांभळे. डावकुरे हाताचा वाईटे गावचा एक भेदक गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आणलाय. मॅचला कलाटणी हा गोलंदाज जाईल का, मॅच युटर्न घेईल का, परंतु मैदानाच्या आतमध्ये बरेचसे प्रश्न उभे राहत असताना बॅटिंग साठी कोण आलंय, तर भिवडी गावचे वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. बकासूर या नावाने प्रसिद्ध असणारे मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये चांगला खेळ केलाय, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल साठी निश्चित या बॉलच्या पाठीमागे ते काम केलं. दीपक जांभळे यांनी जाऊन डायरेक्ट मिठी मारली अमर शेलार यांना आणि त्यांच्या विकेटचं या ठिकाणी पतन झालंय. ज्यांनी या मॅच मध्ये रंग भरले, आक्रमण केलं पहिल्या ओव्हर मध्ये. वागदरे गावचे अमर शेलार आता येत आहेत माघारी. 9 बॉल 21 धावांचा झुंजार खेळ. अमर शेलारनी चांगला खेळ केला, खास करून सुरुवात फार महत्वाची होती, ती सुरुवात त्यांनी करून दिलंय, त्यांचं काम त्यांनी केलंय. परंतु पहा दीपक जांभळे यांचा हा बॉल, डावकुरे हाताने टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं आणि त्या बॉलवरती आक्रमण फसलं आणि स्लीपला दत्ता मोहिते यांच्या हातामध्ये बॉल विसवला. धक्का क्रमांक लागला दुसरा. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आबी बेरामने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. क्रमांक 4 गौडी गावचे मैदानाच्या आतमध्ये अबी बेरामने. धाबा किती आहेत? 31, 2 गडी बाद. खोल टप्प्याचा बॉल, लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. आता सध्याच्या घडीला भैरवनाथ वॉरियर्सला हवी आहे पार्टनरशिप, परंतु एका बाजूला काय गोलंदाजी केले दीपक जांभळे, संकट मोचक तारणहारता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 बॉल चांगले टाकले, परंतु बॅटिंग मध्ये आता वैभव पवार मॅन फ्रॉम भिवडी. आणि अखेरकार याही बॉलने घेतलाय यष्ट्यांचा वेट. गोलंदाज दीपक जांभळे यांचा भन्नाट वेग. फलंदाज क्लीन बोल्ड वैभव पवार माघारी. परफेक्ट यॉर्करचा वार केलाय, ड्रीम बॉल टाकलाय आणि पहा यॉर्कर बॉलला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. एक पाय पुढे काढला, अगदी बॅटच्या समोर होता. 32 झालेले आहेत. पंचायतचं टार्गेट आहे 15 बॉल 13ची गरज आहे. परंतु या मॅच मध्ये वैष्णवी 11 संघ झुंजतोय, लढतोय आणि हो आज मैदानाच्या आतमध्ये लढावंच लागेल. एका बाजूला या मॅचची रंगत आता वाढत चाललेली आहे. संघ मालकांनी निश्चित श्वास रोखून धरला असेल, कारण त्यांच्या हृदयाची धडधड 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 आता वाढू लागलेली असेल, कारण मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचली आहे. एका बाजूला दीपक जांभळे या मॅच मध्ये वैष्णवी 11ला कमबॅक करून देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी गौडीचा ऑलराऊंडर खेळाडू प्रवीण धनावडे. प्रवीण धनावडे यांच्याकडे ते तंत्र आहे, वेळ प्रसंगी चांगली बॅटिंग करू शकतात, चांगली गोलंदाजी करू शकतात. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल त्यांनी डॉट खेळलाय, परंतु दीपक जांभळे ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी आले ना, परिस्थिती बिकट होती, परंतु दीपक जांभळे यांचा मारा हा तिकट होता आणि चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. मित्रांनो 4 बॉलमध्ये 1च धाव दिली आहे.
फटका ज्या प्रकारे खेळलाय, सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि हो या धावा फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक धाव विचारपूर्वक खर्च करावी लागेल वैष्णवी 11ला आणि प्रत्येक धाव भैरवनाथ वॉरियर्सला विचारपूर्वक बनवावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आता 34, 3 गडी बाद अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल, परंतु दीपक जांभळे यांनी प्रेक्षकांची मन जिंकणारी गोलंदाजी केली. काटकसरीचं वाखाडण्याजोगं षटक हाताळलंय. याही बॉलवरती लाईन मिस करून बसले, प्रति उत्तर देऊ शकले नाही. मित्रांनो, दीपक जांभळेची गोलंदाजी आवडली असेल ना, 3 धावांची तर एकदा जोरदार टाळ्या. काय षटक हाताळलंय आणि महत्वाच्या 2 विकेट त्यांनी टिपल्या. आता समीकरण किती बाकी आहे? 12 बॉल, 11ची या मॅच मध्ये गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि दोस्तों हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावं लागेल. प्रयत्न 100% करावे लागतील या मॅच मध्ये. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है. आणि हा तो खेळ आहे वैष्णवी 11 विरुद्ध भैरवनाथ वॉरियर्स. आता 12 बॉल 11ची गरज, 34 धावा धावफलकावरती आलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 4चं महत्वपूर्ण षटक. अभिषेक सौरभ दळवी नांदगणे गावचे खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत आणि आज छाप सोडावी लागेल. 12-11, 11-12 6 थरार. सौरभ दळवी, फुलटॉस बॉल, माफी नाहीये आणि या फुलटॉस बॉलने मॅचची हवा काढून घेतली. बॉल निघाला सीमारेषा पलीकडे, मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती ठोका सरळ 6 धावेंचा. आबी बेरामने बॉल पाठवताय सीमारेषा पलीकडे. आता इथून पुढे 5 धावांची गरज आहे आणि बॉल किती शिल्लक आहेत तर 11, जे फार मोठं बॉलचं अंतर आहे. परंतु पहा इथूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. मेगा फायनल मध्ये कोण धडक मारणार? यष्टीरक्षक आणि स्लिप आहेत, परंतु खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होतंय. अभि येथील माघारी, मॅच संपलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये वैष्णवी 11 लढतोय, झुंजतोय, संघर्ष करतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सायगावचे आता नितीन कदम. मधल्या फळीमध्ये 10 बॉल 5ची गरज आहे या मॅच मध्ये. आता येणारे 10 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 5 या मॅच मध्ये. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का, जिनके इरादों में जान होती है. आणि तेच इरादे आज या मॅच मध्ये मजबूत ठेवावे लागतील. घायल तो यहाँ हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत. या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. हो, पहिला बॉल फेस करत असताना एक सिंगल धाव मिळेल का या बॉलच्या पाठीमागे? आणि हो, या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळते. 4 धावेंची गरज आहे. मेगा फायनल मध्ये कोणता संघ धडक मारेल हे पाहावं लागेल. अवघ्या 4 धावांची गरज आहे. येणारे बॉल किती आहेत? 9 बॉल 4. प्रत्येक धाव वैष्णवी 11ला आज वाचवावी लागेल. एका बाजूला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत भैरवनाथ वॉरियर्स जाऊन पोहोचलाय, परंतु हा विजय खेचून आणता येईल का वैष्णवी 11ला? याचाच प्रयत्न करावा लागेल. बॉलची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे एका धावेसाठी. या धावा सध्याच्या घडीला रोखणं फार महत्वाचं आहे. आता इथून पुढे बनवायच्या आहेत अवघ्या 3 धावा.
भैरवनाथ वॉरियर्सला. ही एक एक धाव फार महत्वाची सध्याच्या घडीला, कारण या धावांचा बचाव केला. शेवटच्या ओव्हरमध्ये जर काही धावा शिल्लक राहिल्या तर निश्चित येणारा गोलंदाज मॅच बनवण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी वाव असेल. परंतु अजूनही या ओव्हरमध्ये बॉल शिल्लक किती आहेत? 2 आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 3. अजूनही बॉल शिल्लक आहेत तब्बल 8, परंतु या ओव्हरमधले 2. बॅटिंग मध्ये प्रवीण धनावडे स्ट्रायकर एंडला तयार आणि हा बॉल सोडून दिलाय. प्रेशर आहे, दिशाहीन आहे. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत 2 धावा. मेगा फायनल जो संघ हारेल आता या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल. ब्रदर्स 11 विरुद्ध याची दक्षता आपण घ्या. आणि हा बॉल इथे डॉट आलाय. शेवटचा बॉल षटकातला शेष आहे. आता धावा आहे 43, 4 गडी बाद. तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. फटका चांगला खेळला ऑफसाइडला, कव्हर्सला. विजयाचा कळस रवणारा फटका आणि मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा धडक मारली आहे. संघाचं नाव आहे भैरवनाथ वॉरियर. संघ मालक आहेत राजू दादा धनावडे. यांच्या मालकीच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी मेगा फायनलचा प्रवास केलाय आणि हा संघ पोहोचलाय. परंतु मित्रांनो, वैष्णवी 11 ने खेळ चांगला केला. त्यांनी 4 सामने खेळले, 4 जिंकले. परंतु या 5व्या सामन्यामध्ये थोडासा प्रयत्न कमी पडलाय. परंतु त्यांचा सामना आता असणार आहे